तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल इट्स मी देवा 007वर. आणि आज आहे बुधवार आणि बुधवारी आपल्याला तळणीच्या गॅस एजन्सीवाल्यांनी सांगितलं होतं की आज तुम्हाला शक्यता आहे गॅस भेटण्याची, तर तुम्ही येऊन गॅसची टाकी घेऊन जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपली बायको तर खुश होती, कारण तिला चुलीवर चपात्या रोट्या करावं लागत होत्या आणि ती खुश होती की आज आपल्याला गॅस भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला एक हे लागते, म्हणजे हे रोड कोणता आहे माहिती आहे का, हे तामसा ते हदगाव रोड आहे आणि हा ठिकाण आहे वाळकी फाटा. आणि वाळकी फाट्याहून इथं डाव्या हाताला आपल्या गावचा रस्ता आहे, निमटोक गावचा रस्ता जातो. आणि तिथून थोडं पुढं सरकल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे एक पेट्रोल पंप आहे आणि तिथं आपण सध्या पेट्रोल टाकण्यासाठी गेलो. आणि त्याच्यानंतर पेट्रोल टाकून आपण पुढं निघालो. पुढं निघाल्यानंतर तुम्ही काही अंतरावर पुढे गेल्यानंतर पाहू शकता की इथे एक साखर कारखाना आहे. हदगावच्या अलीकडे एक साखर कारखाना आहे आणि तिथं एवढा असा दुर्गंध येत होता ना की श्वास घ्यायला पण असं अवघड जात होतं. आणि त्याच्यानंतर कसं बसं आपण पुढं गेलो आणि पुढं घेऊन काही अंतरावर गेल्यानंतर आपल्याला लागलं हदगाव. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये एक आपण सांगितलेलं आहे की एवढं सुंदर गाव आहे आणि आपण तिथं अवघे 2-3 वर्ष काढलेले पण आहेत. तर तुम्ही इथं डाव्या हाताला पाहू शकता की इथं समाज कल्याणचं ऑफिस आहे आणि कशी हिरवळ आहे, इथं शेती वगैरे आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की हदगावच्या पुढे गेल्यानंतर नांदेड रोडला गेल्यानंतर इथे एक तुम्हाला कमान दिसते, प्रवेशद्वार दिसते छानपैकी. आणि त्याच्यानंतर हे जो उमरखेड टी पॉईंट आहे हदगावच्या बाहेर आल्यानंतर कमानच्या थोडं पुढं आल्यानंतर हे उड्डाणपूल आहे. हे उड्डाणपूल गेल्या 2-3 वर्षामध्ये झालेलं आहे. याच्या अगोदर इथं उड्डाणपूल नव्हता. हदगावच्या बाहेर काही अंतरावर गेल्यानंतर इथं एक आंबाळा गाव आहे. आंबाळा गावच्या अलीकडं हे जे मेन रोड आहे, मेन रोड आबादी आहे आंबाळ्याची, त्याच्या अलीकडे एवढं सुंदर वातावरण वाटत होतं ना, हे नर्सरी वगैरे एवढं हिरवगार वातावरण सकाळ सकाळी असं मन आवरलंच नाही व्हिडिओ काढण्यापासून. आणि त्याच्यानंतर आपण काही अंतरावर गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला लागते मानवाडी. इथं आपल्याला तुम्हाला माहितीच आहे, आपण मागच्या ब्लॉगमध्ये सांगलेलंच आहे, इथं जागृत देवस्थान आहे, मारुती मंदिर आहे जागृत देवस्थान. आता तुम्ही नॅशनल हायवे पाहून घ्या. याच्या बाजूनच अगोदर जे डांबरीकरण रस्ता होता हायवे होण्याच्या अगोदर, याच्या दोन्ही साईडनं मोठमोठी उंच उंच झाडे होती. पूर्ण त्याची सावली जी आहे पूर्ण रोडवर पडायची. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं उजव्या साईडला वळून घेऊ, कारण आपल्याला जायचं न्यूगेला. आपल्याला न्यूगेला जायचं, न्यूगेवरून जायचं आहे, म्हणजे आपल्याला पुढे तळणीला जायचं आहे. असं तुम्ही हे करून घेऊ नका मनामध्ये शंका की आपल्याला न्यूगेला जायचं नाही. आणि तिथून आपण मानवाडच्या थोडं पुढं आल्यानंतर इथं आपल्याला रस्ता खराब लागला, त्यामुळे आपण व्हिडिओ करून घेतला. पण आपल्याला नंतर लक्षात आलं की इथं तर पटरीचं काम चालू आहे, रेल्वेच्या पटरीचं काम चालू आहे आणि इथं त्यांना उड्डाणपूल वगैरे करायचं आहे. त्यासाठी हे कच्चा रस्ता आता सध्या बांधकाम चालू असल्यामुळं. आणि त्याच्यानंतर काही अंतरावर आपण पुढे आलो. पुढे येऊन बघलो तर काय इकडं आमच्या साईडला तर पूर्ण शेतकरी पाण्याची वाट बघून राहिली आतुरतेनं. आणि सगळं हिरवळ वगैरे कुठं दिसणार नाही तुम्हाला, पूर्ण माती दिसेल. आणि त्या एरियामध्ये पाहू शकता तुम्ही की पूर्ण दोन्ही साईडनं एवढी ऊसाची वगैरे बागायती आहे, समजा पूर्ण हिरवे राहणे आहेत. आपण विचार केला की हिरवं एवढं कसं असू शकते, पण इथं बघितलं की यांना मोठ्या कॅलनचं सब कॅलन वगैरे आहे आणि त्याच्या आधारे यांनी खूप प्रगती केलेली आहे. आणि त्यांनी त्यांच्या भिजवणीची सोय वगैरे करून घेतलेली आहे त्याच्या आधारावर. म्हणजे त्यांनी विहिरी वगैरे खतल्या असतील किंवा त्यांनी बोरवेल वगैरे पडले असतील, त्यांना त्याच्या आधारावर खूप हिरवळ करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर काही अंतरावर पुढे गेल्यानंतर आपल्या सपनोका शहर म्हणजे निवगा शहर आलेलं आहे. आणि जसं की मुंबईला सपनोका शहर म्हणतात, तसं आमच्या एरियामध्ये निवगा म्हणजे सपनोका शहर आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढं आल्यानंतर काही अंतरावर पुढे आल्यानंतर आपल्याला लागते कोळीवरून तळणीला रस्ता जातो. तळणीच्या रस्त्याला आपण लागलेलो आहे. तुम्ही पाहू शकता की रस्त्याचं बांधकाम चालू आहे. आणि तुम्हाला जसं मी म्हणलं की मानवाडीच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला दोन्ही साईडनं हिरवळ दाखवली, बागायती शेती दाखवली. तसे या एरियामध्ये पाहू शकता तुम्ही की इकडे शेतकरी पूर्ण पावसाच्या पाण्यावर डिपेंड असल्यासारखं कुणाच्याही शेतामध्ये तुम्हाला जवळपास हिरवळ दिसणार नाही. आणि अजूनही शेतकऱ्यांची शेतातली कामे चालू आहेत. शेतकरी निवांत शेतातली कामे करत आहेत, कारण पावसाची आतुरता आता त्यांना राहिलेली नाही, कारण त्यांना माहिती आहे पाणी पडेल तेव्हा पडेल, अजून तर काही पडणार नाही अशी अपेक्षा त्यांना दिसत नव्हती, कारण आभाळामध्ये ढग वगैरे काहीच दिसत नव्हती. म्हणून त्यांची कामं नितांत आरामानं चालू होती. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर तुम्हाला आपल्याला लागतो की अखंड कच्चा रस्ता, कारण तिथं अजून बांधकाम चालू आहे. तुम्हाला पहिलंच सांगितलं मी, रस्त्याचं बांधकाम चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. आणि आतून आत एवढे आपण कष्ट सोसल्यानंतर आपण शेवटी पोहोचलेलो आहोत तळणीच्या भारत गॅस एजन्सीवर. आणि तिथं गेल्यानंतर भाऊ बोलले की भाऊ गॅस तो कल ही खतम हो गए, तुम परसों तुमको गॅस मिलेगा. भाऊचे शब्द ऐकून एवढं मनाला लागलं, एवढं मनाला दुःख झालं. त्याच्यात बायको तर एकदम खुश होत होती. मी विचार केला बायको का खुश होती, कारण आपण त्याच्यानंतर टाकी घेऊन निघत आहोत डायरेक्ट सासरवाडीला. मग बायको खुश झाली की बरं झालं गॅस नाही भेटला, आता त्याच्या निमतानं आपल्याला माहेराला तर जायला भेटेल, म्हणून बायको खुश होती सध्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण खूप पुढं आल्यानंतर आता इकडं पाहू शकता तुम्ही, इकडं तुम्हाला कुठं हिरवळ वगैरे दिसत आहे, कारण या एरियामध्ये थोडंफार पाणी आहे. आणि तुम्ही गावाचे आता जुन्या गावाचे खेडेगावाचे तुम्ही रस्ते पाहू शकता, असे कलाटणीचे रस्ते. आणि तुम्हाला हेच म्हणलं होतं, जसं की मानवाडला अशा फुलाची मोठमोठे झाडं होती त्या मेन हायवेला. जे मेन हायवे आहे ते मेन हायवे होण्याच्या अगोदर डांबरीकरण जो रस्ता होता त्याच्या साईडनं अशी फुलाची झाडे होती मोठमोठी. आणि इथं पाहू शकता की तुम्ही दोन्ही साईडनं आता शेती आहे, असं का माळरान नाही आहे, हे शेती आहे, पण त्याच्या रोडच्या दोन्ही साईडनं असे झाडं झुडपं आहेत की जसं काय आपण माळरानामधून चाललो आहे. एवढं सुंदर वातावरण वाटत होतं आणि एकदम थंडगार वातावरण, कारण दोन्ही साईडनं झाडं एवढे दाट होती. हे पाहू शकता, हे सेम नजारा आमच्या मानवाडी इथं होता. आणि रस्ता खूप मोठा होता, पण झाडंही मोठी होती आणि पूर्ण झाडाची सावली जे पूर्ण रोड झाकून जायचा, एवढं सुंदर वाटायचं ना ते नजारा.
आणि त्याच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर काहीच अंतरावर गेल्यानंतर आपल्या बरबादीचं शहर आलेलं आहे. आणि आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या बरबादीचं एक शहर असतं आणि त्याला सासरवाडी म्हणतात. आणि आपण पूर्ण इथं दिवस घालवायचं असं ठरवलं, कारण आता ऊन खूप झालेलं होतं आणि आपल्याला रेस्ट घेणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच्यात आपण जेवण पण बरोबर केलं नव्हतं. आता पाहुणचार करायचा खूप अपेक्षा होती आपल्याला, पण त्यात आपल्या सासूबाई बोलल्या की तुम्ही तर धोंड्याचा महिना संपल्यानंतर आले, त्यामुळे सध्या पायी आमच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. आणि असं बोलल्यानंतर आम्ही फक्त चपात्या आणि भाजी खालो आणि दिवसभर रेस्ट घेतलो. रेस्ट घेतल्यानंतर दुपारी पूर्ण ऊन उतरल्यानंतर आम्ही आपल्या परत गावी निघालो. आणि हा रस्ता आहे नांदेड ते हिंगोली रस्ता आहे, मेन हायवे. याच्यावरून आपण वारंगा मार्गे आपल्या तामसाला रिटर्न येणार आहे. आणि तिथून थोडंसंच पुढं काही अंतरावर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे डाव्या हाताला जो रस्ता आहे तो जातो नरवाडी गावामध्ये. आणि हा जो उडान पूल आहे, इथं उडान पूल आहे, गाव असल्यामुळे इथं उडान पूल आहे. आणि तिथून आपल्याला दुरूनच लक्षात आलं की तिथं 4 माणसं जमा झालेले आहेत. आणि आपल्या मनातल्या मनात बोलू दया देर इज समथिंग सस्पिशियस, इथं काहीतरी घटना घडलेली आहे, 4 लोक जमा झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे आपण आपला कॅमेरा चालू ठेवलो. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की जे कार दिसते तुम्हाला रॉंग साईडनं पुढून आलेली आहे आणि त्या डिवायडरला धडकलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये काय झालं त्या ड्रायव्हरला माहीत आणि ते जमा झालेल्या 4 हुशार लोकांना माहीत. आणि त्याच्यानंतर काही किलोमीटर पुढं अंतरावर आल्यानंतर तुम्हाला लागतं एक डोंगरगाव. डोंगरगावच्या साईडने एक तुम्हाला माहिती आहे नदी आहे. आणि हे जे डोंगरगाव आहे पूर्ण नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित वाटणार नाही, पण जेव्हा तुम्ही रिअलीमध्ये पाहू शकता की तुम्हाला पण वाटेल हे लोक कसे एवढं निश्चिंत राहू शकतात एवढं नदीच्या काठावर. आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्या अलीकडे जी नदी आहे ती जर ओव्हरफ्लो झाली, त्याचं पाणी जवळपास इकडं 200-300 मीटर समजा ओव्हरफ्लो होतं. आणि तुम्हाला हे साईडनं जर आता गोदाम वगैरे दिसले बांधलेले, इथपर्यंत पाणी त्याचं फ्लो होत असतं. आणि ही साईडनं आता उजव्या साईडनं तुम्हाला जे हिरवळ दिसते याच्यामध्ये पूर्ण पाणी सामावून असतं, यानं वाहत असतं पाणी. हे जे तुम्हाला इथं काय ज्वारी वगैरे दिसत आहे, मका वगैरे काय आहे ते, त्यानं पूर्ण पाणी ओव्हरफ्लो होत असतं. ती जर नदी जर ओव्हरफ्लो झाली, जर नदीला मोठा पूर आला तर यानं पूर्ण पाणी असतं या साईडनं, या एरियानं तुम्ही पाहू शकता. आणि नदी तुम्ही पहा त्याच्या मधोमध कशाच तरी मंदिर आहे, ते मंदिर पूर्ण बुजून जातं. जेव्हा पाणी ओव्हरफ्लो होतं, नदीला मोठा पूर येतो, त्यावेळेस ते पूर्ण मंदिर बुजून जातं. आता ते मंदिर कशाचं आहे आपल्याला पण माहीत नाही. जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर ते आम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की हे मंदिर कशाचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता नदी एवढी पसरट आहे, जास्त खोली नसल्यामुळं, उतळ असल्यामुळं याचं पाणी पूर्ण नदीच्या बाहेर जातं. आणि हे गाव पाहू शकता तुम्ही. आता हे गाव तर खूप तीरावर इकडून दिसत आहे तुम्हाला, पण अजून थोडंसं पुढं गेल्यानंतर तुम्ही पहा हे जे पूर्ण खडक आहे, या खडकाच्या आता किती किनाऱ्यावर हे घर वसलेलं आहे तुम्ही पहा. आणि हे किती निश्चिंत राहतात की बा आपलं घर एवढं किनाऱ्यावर असूनसुद्धा यांना एवढ्या निश्चिंत झोपा कशा लागतील. आपण तर त्यांच्या विचाराचा फॅन झालेलो. आणि तुम्ही हे पूर्ण गाव इकडून पाहू शकता. डोंगरगाव कसं आहे, हे पूर्ण खडकाच्या याच्यावर वसलेलं गाव आहे, नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं गाव आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की इथून पुढं आपण सरळ जायचं आहे. आणि हां, हे दोन्हीकडून इकडला रस्ता आहे, अलीकडल्या साईडनं मेन गावामध्ये शिरण्याचा रस्ता आहे डोंगरगावचा. आपण कधी शिरलेलो नाही, तुम्ही पाहू शकता शिरून जाऊन. आपल्याला आता तेवढा नाही टाईम, आपण निघू सरळ आपल्या गावाकडं. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की काही अंतरावर पुढं आल्यानंतर बाळापूरच्या अलीकडे इथं एक पाटी लावलेली होती. आणि त्याच्यावर कदाचित काय लिहिलेलं होतं, थांबा थोडंसं आपण पुढे गेल्यानंतर पाहू. नांदेड, महागाव, नागपूर. सॉरी, आपल्याला या तिन्हीपैकी एकाही गावामध्ये जायचं नाही. आपल्याला जायचं नाही वारंगा मार्गे मनाठा मार्गे तामसा. ओके, धन्यवाद, थँक्यू. तर मित्रांनो, तुमच्या इकडे पण गॅसचा असा तुटवडा आहे का, किंवा गॅसमुळे तुम्ही असेच परेशान आहात का, कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि हो, मराठी माणसाला प्रोत्साहन करणं हे मराठी माणसाचंच काम आहे, कारण तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला खूप प्रोत्साहन देतो. आणि असेच तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडले असेल तर याला लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि हो, तर तुम्हाला असेच आपले गावरान ब्लॉग, मराठी ब्लॉग आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मराठी माणसाला प्रोत्साहन देणं हे मराठी माणसाचंच काम आहे. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप प्रोत्साहन देतं. आणि आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन मराठी ब्लॉग, कॉमेडी ब्लॉग बनवत जाऊ. थँक्यू, धन्यवाद, मंडळ आभारी.